घरात लगीनघाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुखवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस। फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल, स्टील भांडी, सागवान सोफा, डायनिंग टेबल, शोकेस, हेवी वुड बेस, प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस, प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट, सागवान, मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर व्हरायटी मध्ये तयार आणि ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल। हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉप आणि ऑफिस साठी टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर टेबल, बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉक मध्ये उपलब्ध। डीप फ्रीज, एसी, कूलर, टीव्ही, वॉशिंग मशीन, आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध। प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर, योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस। फ्लोरा फर्निचर, स्टील, इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुबाला, पंढरपूर। गटामधून जिल्हा परिषदेच्या गटातल्या 18 गावांमध्ये गोपाळपूर सोडलं तर 17 गावाची पंढरपूर मोहळा जोडलेली आहे आणि गोपाळपूर हे एक तीर्थक्षेत्र आहे। पंढरपूर शहराच्या नजीकचं गाव आहे। इथं माझी शेती आहे, इथं माझं फार्म हाऊस आहे आणि मग महाराष्ट्रातून किंवा आपल्या सोलापूर जिल्ह्यातून किंवा मोहोळ मतदारसंघातली आम जनता ज्यावेळी माझ्याकडे येते त्यावेळेला पूर्ण मोहोळ तालुक्याचं काम करत असताना एक देखणी वास्तू इथं उभी राहावी म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे एक ग्राम सचिवालय मागितलं। 25 ग्राम सचिवालय मोहोळसाठी मागितली, 1 ग्राम सचिवालय आणि पंढरपूरसाठी मागितलं। शेवटचा प्रश्न, ज्या मतदारसंघामधून तयारी करतात त्या मोहोळ शहरावरती पाणी टंचाईचा होत आहे, त्या ठिकाणी लोकांना पाणी मिळतं, त्यासाठी काही उपाययोजना करणार? आता कोणतरी म्हणाले पत्रकार की परमनंट आमदार राजन पाटील। आज मोहोळची परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी नगर विकास खात्याचे मंत्री असतील त्या मोहोळसाठी 48 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केली। का इतिहास हा इतिहास असतो, इतिहास कधी पुसला जातो आणि मग त्यावेळेला बारसकर असतील, उमेश पाटील असतील, हे सर्व सरकारी मंत्रालयात मला भेटले होते। त्यावेळेला शिंदे साहेबांकडे मोहोळ संदर्भात बैठक झाली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी खास त्यावेळेचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 48 कोटी रुपयाची योजना ही मोहोळला दिली। परंतु ही योजना द्यायच्या अगोदर आणि आज मोहोळ शहराकडे जर बघितलं तर मोहोळमध्ये येणारा हॉस्पिटल असेल, मोहोळमध्ये येणारं तुमचं दुय्यम जिल्हाधिकारी कार्यालय असेल, मोहोळमधली सारी कार्यालय हे अनगरला हलवण्यात आलं। मोहोळला पाण्यात बघण्याचं काम अनगर करायला केलं। मग अनगर करायच्या 50 वर्षाच्या काळामध्ये मोहोळचा सत्यानाश झाला आणि याला जबाबदार हा राजन पाटील। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।